सुरुवात करूया सातारा इंजिनिअरिंगपासून. कसं होतं आयुष्य 20 वर्षापूर्वी साताऱ्याच्या एका इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याचं? 1994मध्ये मी इंजिनिअरिंग पासआउट केलं. कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि पॉलिटेक्निक राय शिक्षण संस्थेचं एकमेव कॉलेज आहे या पश्चिम महाराष्ट्रातलं इंजिनिअरिंग कॉलेज. त्यांच्या खूप शाळा आणि कॉलेजेस आहेत, पण इंजिनिअरिंग कॉलेज एवढं एकमेवच आहे. आणि त्यातून मी 94मध्ये BE प्रोडक्शन केलं. त्यावेळेचं वातावरण खरंच वेगळं होतं. सुरुवातीचे पहिले 2 वर्ष आम्ही एका कॉमर्स कॉलेजच्या बिल्डिंगमध्ये रेंटवर होतं, तिथं केलं. मग आम्ही सेकंड इयर थर्ड इयरमध्ये स्वतःच्या कॉलेजच्या बिल्डिंगमध्ये शिफ्ट झालो. ती खूपच फॅन्टॅस्टिक आणि एन्जॉईंग जर्नी होती. पूर्ण देशभरातले विद्यार्थी तिथे येत होते, त्यामुळं वेगवेगळ्या कल्चरशी आमचं इंटरॅक्शन झालं. मग त्यातून थोडंसं पर्सनॅलिटी ग्रूम होण्यासाठी आम्हाला खरोखर त्याचा खूपच फायदा झाला. म्हणजे फक्त आम्ही इंजिनिअरिंगच केलं नाही, तर आम्ही कल्चरल डिग्री पण आम्ही घेतल्या. म्हणजे प्रत्येक प्रांतातले विद्यार्थी तिथं होते. ओके. सो वी कुड खूप मित्र झाले. त्याचा खरोखर आजही त्याचा फायदा होतो. इंजिनिअरिंगमध्ये जाणं हे ॲक्सिडेंटली आलात की नाही ठरवलेलं की मला इंजिनियरच व्हायचं आहे? तो डिसिजन कसा झाला? इनफॅक्ट आमच्या घरातला किंवा आमच्या पूर्ण फॅमिलीमधला मी पहिला इंजिनियर. पण स्कूलमध्ये असल्यापासून ठरवलेलं होतं की आपल्याला इंजिनिअरिंग करायचं आहे आणि आपल्याला कंपनी सुरू करायची आहे. इंजिनिअरिंगला आल्यानंतर म्हणजे वडील वकील, आई पण पोस्ट ग्रॅज्युएट होती त्या काळात असून, जुन्या ह्याच्यात असून सुद्धा. पण इंजिनिअरिंगला आल्यानंतर मग एक कंपनी व्हिजिट केली होती, हायड्रॉलिक्समध्ये काम करायची. खूप मोठी कंपनी होती ती. मग थोडं हे झालं की अरे आपल्याला हायड्रॉलिक्समध्ये काम केलं पाहिजे. मग त्याचवेळी माझ्या कंपनीचं नाव ठरवलं मी शिकत असतानाच, हायड्रोमेक इंडस्ट्रीज म्हणून. केलं काहीच नाही हायड्रॉलिक्समध्ये, पण अजूनही त्याच कंपनीच्या नावाने मी ऑपरेट करतो. सो म्हणजे ठरवूनच केलेलं आहे. सगळ्यांना वाटत होतं की माझे वडील चांगले प्रसिद्ध वकील होते, सरकारी वकील म्हणून बरेच वर्ष त्यांनी काम केलेलं होतं. चांगला त्यांचा अभ्यास होता, चांगला व्यासंग होतं त्यांचं चांगलं. त्यामुळे सगळ्यांना वाटायचं की हा पण चांगला मोठा वकील होईल. पण माझी बहीण वकील झाली आणि आमच्या वडिलांनी कुणावर जबरदस्ती नाही केली. माझी एक मोठी बहीण प्रोफेसर आहे, डॉक्टरेट केलं आहे तिनं, PhD. दुसरी बहीण वकील आहे, तिनं LLM केलं. मी इंजिनिअरिंग केलं. माझी धाकटी बहीण डॉक्टर आहे.